नमस्कार. सरळ सरळ भाग 47 मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आपला आजचा विषय महिला सशक्तीकरण, समज आणि गैरसमज असा आहे. डर अगर हावी हुआ तो उड़ान रुक जाएगी. डर अगर हावी हुआ तो उड़ान रुक जाएगी. हिम्मत अगर जागी तो पहचान बन जाएगी. हिम्मत अगर जागी तो पहचान बन जाएगी. महिला सशक्तीकरण या विषयावर संपूर्ण विद्यापीठात, विविध महाविद्यालयात, अनेक सामाजिक कार्यक्रमामध्ये चर्चासत्र, व्याख्याने आयोजित केल्या जात आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने महिला सशक्तीकरणासाठी साहसी मिशन अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महिला सशक्तीकरण म्हणजे नेमके काय? की महिला सशक्तीकरण म्हणजे निर्णय घेण्यासाठी महिला मोकळ्या आहेत. पुरुषांचा विरोध करणे, घर सोडणे, नोकरी प्राप्त करणे एवढे करता आले की महिला सशक्तीकरण झाले असा त्यांचा गैरसमज आहे. वास्तविक महिला सशक्तीकरण मध्ये विद्यार्थिनींनी स्वतःचा निर्णय स्वतः घेणे, स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारणे, कोणीतरी साथ देईल यावर विश्वास न ठेवता स्वबळावर आर्थिक स्वावलंबन करून घेणे, मानसिकदृष्ट्या सबल होणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत करता येणे, स्वतःच्या जीवनावर नियंत्रण मिळवणे आणि ह्या बाबी करण्याइतपत समज निर्माण झाला म्हणजे महिला सशक्तीकरण झाले असे प्रामुख्याने म्हणता येईल. आजच्या विद्यार्थिनीसमोर अनेक समस्या आहेत. त्यामध्ये करिअर करायचं असेल तर लग्न आडवं येतं, म्हणजे करिअर विरुद्ध लग्न अशी एक समस्या आहे. सोबतच त्यांची सुरक्षितता आहे, त्यांच्यावर असणारा सोशल मीडियाचा दबाव आहे, तसेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव आहे आणि बॉडी शेमिंग म्हणजे शरीर रचनेवरून टीका करणे नवीन समस्या समोर आली आहे. आज महिलांना समाजात बरोबरीचे स्थान दिले जात आहे, किंबहुना त्यापेक्षा झुकते माप दिले जाते असे म्हणायला हरकत नाही. लैंगिक समानता आणि न्यायपूर्ण सामाजिक व आर्थिक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने त्यांच्या बाजूने अनेक कायदे झालेले आहेत. आज अनेक संधी उपलब्ध आहेत. वास्तविक आजच्या संधी कालच्या बलिदानावर आहेत असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले, पराक्रमासाठी राणी लक्ष्मीबाई, त्यागासाठी रमाबाई आंबेडकर, तर स्वराज्यासाठी राजमाता जिजाऊ यांचे कार्य आजही प्रेरणा देते. म्हणूनच यांच्या जयंती आणि पुण्यतिथी साजऱ्या केल्या जातात. तर बदलत्या काळामध्ये इंदिरा गांधी, किरण बेदी, कल्पना चावला, मेधा पाटकर असेही नावे घेता येतील. या सर्वांना संधी मिळाली तशी संधी प्रत्येकाला मिळते, परंतु संधी ओळखून त्याचे सोने करता येणे हे महत्वाचे ठरते. वास्तविक स्वतःवर विश्वास असणे, मी काही करू शकते अशी भावना जपणे, अपयशाची भीती सोडणे, तुलना थांबविणे आणि शिक्षण म्हणजे डिग्री नव्हे तर ती निर्णयाची ताकद आहे असे समजणे आणि स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे विद्यार्थिनींसाठी खूप गरजेचे आहे. आजच्या विद्यार्थिनीमध्ये नैराश्य, ताणतणाव, अपेक्षांचा दबाव वाढत आहे. तेव्हा स्वतःच्या भावना ओळखणे, मदत मागणे आणि स्वतःला दोष न देणे हेही सशक्तीकरणाचे महत्वाचे अंग आहे. विद्यार्थिनींना कायदे, हक्क आणि जागरूकता या गोष्टी समजून घेताना स्त्री शिक्षणाचा हक्क, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ विरोधी कायदा, हुंडाबंदी कायदा, बालविवाह प्रतिबंध कायदा, सायबर गुन्ह्यांविरुद्ध तक्रार करण्याचे ज्ञान, राजकारणात महिलांची टक्केवारी याची माहिती घ्यावी व त्यानुसार हक्क मागावेत. कारण ज्यांना हक्क माहिती नसतात त्यांना अन्याय सहन करावा लागतो हे स्पष्ट झालेले आहे. वास्तविक शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वप्न हे खरे सशक्तीकरण मानले गेले. मात्र स्त्रीने समाजात समतोल साधला पाहिजे. कायद्यांचा दुरुपयोग करून कुटुंबात व समाजात त्रास देण्याच्या प्रकाराने अनेक कुटुंब त्रस्त आहेत. तर सशक्तीकरणाचा अर्थ कुटुंब तोडायचे नाही तर ते जोडायचे आहे. आपल्या क्षमतांचा विधायक विकास करताना परस्पर सन्मान व सहकार्याने पुढे जायचे आहे. परंपरा जपल्या पाहिजेत
मात्र गुलाम होता कामा नये. संवाद ठेवला पाहिजे, मात्र संघर्ष नाही. एक सशक्त स्त्री घर सशक्त करते, ती घर घडवते, उद्ध्वस्त करत नाही. या बाबी समाजात घडल्या म्हणजेच खरे महिला सशक्तीकरण समाजहिताचे झाले असे म्हणता येईल. शेवटी सशक्तीकरणाच्या या संघर्षात आजच्या महिलांबाबत एक शेर आठवतो. वो जो सहती रही सदियों तक आज सवाल उठाती है, खामोशी तोड़कर अब नारी अपनी पहचान बनाती है. खामोशी तोड़कर अब नारी अपनी पहचान बनाती है. नमस्कार.